वैभववाली पाटील यांनी तशा पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे। एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजे, त्यामुळे कुठेतरी तुमच्या नावाला ते आत्ताच विरोध करतात। याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून समजलं, कोणती माहिती आणि त्याच्या प्रश्न आहे तर त्याचं मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या सिनियर राजलक्ष्मी देशमुख। तुमच्यावर टीका होतं की तुम्हीच त्या बातम्या पेरल्या गेल्यात अशी तुमच्या मागे होते। मी सांगितलं ना आमच्या वतीनं आमच्या प्रवक्त्या सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे, ते उत्तर मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत। पक्षामध्ये तुम्ही एकच महिला दिसता असं देखील तुम्ही म्हणलेलं आहे, सगळे पद तुम्हालाच का? मी तेच सांगितलं की हे जे काही प्रश्न आहे ते मला तुमच्याकडून समजतात, त्याच्यामुळे याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही। फेसबुक पोस्ट लिहिली, पोस्ट वाचा। आमच्या महिलांची बैठक चालू आहे सकाळपासून, काही पाहिलेलं नाही आहे, पाहते माहिती घेते त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया देते। पण त्यांचं म्हणणं की एक व्यक्ती एक पद असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आक्षेप। हा सगळा पक्षाचा विषय आहे। आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात दाखवतील। ते स्वतः सुद्धा इच्छुक असल्याचं मागणी केली तुम्ही मिळावी म्हणून। मी 2019ला खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती। ज्या दिवशी माझी मुलाखत होती माझ्याबरोबर 7 उमेदवार पक्षाचे होते। ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं, म्हणून मला उमेदवारी नंतर घेता आली नाही। 5 वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं, फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की 2019मध्ये प्रदेशाध्यक्ष केला म्हणून आपल्याला उमेदवारी साहजिकच मिळणार नाही, पण 2024ला आपण उमेदवारी मागू। त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकवासला मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी गेल्या 15-20 दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली। आमचं एक निवेदन आमच्या खडकवासल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे। त्याच्याबाबत दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करतील, तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतो। धन्यवाद। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।